नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यातील स्टोन कार्विंग वर्कशॉपचा झाला विनय पाटील यांच्या उपस्थितीत समारोप। धुळ्यात सुरू असलेल्या भाजप कार्यालयाची अध्यक्ष गजेंद्र आंबेडकरांनी केली पाहणी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले निदर्शने। विश्व हिंदू परिषदेचे 25 ऑगस्टला होणार जागर सभा, पत्र परिषद आयोजकांची माहिती। बदलापूर घटनेतील दोषींना फाशी द्या, महाविकास आघाडीतर्फे आज धुळ्यात करण्यात आले निषेध आंदोलन। धुळ्यातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, इंदिरा महिला मंडळाचे आयुक्तांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि त्यांचे बंधू तथा समृद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनय भैया पाटील यांच्या संकल्पनेतून पाषाण कार्यशाळेचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आज विनय भैया पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला। दरम्यान समृद्ध फाउंडेशनचे अध्यक्ष विनय भैया पाटील यांच्या व SSOPS संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान प्राचार्य सुनील तांबे यांनी या कार्यशाळेचा समारोपाप्रसंगी प्रास्ताविक करून कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली। दरम्यान यावेळी सहभागी शिल्पकारांना विनय भैया पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले। अरविंद मंगल व साक्षी कदम या शिल्पकारांनी आजच्या या समारोपाप्रसंगी आपले मनोगतही व्यक्त केले। तसेच ज्येष्ठ शिल्पकार मधुकर वंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेबद्दल सविस्तर माहिती दिली। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे स्कूल आर्ट ऑफ धुळेचे प्राचार्य प्राध्यापक सुनील तांबे यांनी ही विशेष माहिती दिली। ज्येष्ठ शिल्पकार मधुकर वंजारी, प्रदीप कांबळे, हरिराम फळ, अरविंद मंगल, वंदना कोरी, आकाश जमादार, अभिषेक साळवे, साक्षी कदम, केतन कुटले, शेखर साळुंके हे शिल्पकार या कार्यशाळेत सहभागी झाले होते। वर्कशॉपसाठी स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक चेतन मराठे, अविनाश सोनोने, कुंदन पाटील, प्रीती पाटील, बट्टू भांबरे, नरेंद्र गव्हाणे, हरीश पाटील, संदीप गेरासे, विवेक पाटील, वंदना माडी, राजेंद्र पाटील, कुलदीप शिरसाट यांचे विशेष सहकार्य लाभले। आता जर सर म्हटले 4% लोक समाजातील कलेच्या विषयी जागरूक असतात। आता कदाचित मी ते जागरूक लोकांपैकी आहे म्हणून कुठे गेलो तर ती कुठं कलाकृती असेल तर त्याच्यामध्ये आपोआप त्याच्यात खूप स्वारस्य तयार होतं। आपण बघतो कुठे गेलो तुम्ही आज इथून निघाला आणि घरी पोहोचला कुठे जाता तर तुमच्या नंतर तुम्हाला 4 ठिकाणी कलाकृती बघायला मिळते। शिवतरगावची शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तुम्ही बघायला मिळाला, किंवा समोर एक स्कल्पचर लावलेलं आहे तुम्हाला बघायला मिळालं। अशा प्रत्येक ठिकाणी रस्ते तुम्हाला ठरवलं लागेल की फक्त माणसाच्यामध्ये स्वारस्य असलं पाहिजे। आता ते स्वारस्य मला आहे, पण माझ्याकडे तुम्ही जसं सांगितलं की माझ्याकडे मोठ्या महाराष्ट्रातल्या 2-3 लोकांकडे आहे एवढा मोठा कला संघ वगैरे असं काही नाही आहे। माझ्याकडे थोडं लिमिटेड आर्टिस्ट आहे जे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत इंटरेस्ट आहे तयार झालेला आहे। मी ओळख पिरियड ऑफ टाईम झालेला आहे। तर ही तांबे सरांची संकल्पना की आपण असं स्टोन काढण्याचं इंटरनॅशनल स्टोनमध्ये काही जी संस्था आहे ते पब्लिक असलं पाहिजे आहे। तर आपण एक कार्यशाळा ठेवूया। कार्यशाळेतला आमचा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी आपण सगळे शिल्पकार आमचा सगळ्यात स्वार्थी उद्देश होता। आमचं थोडं आमचं सगळ्यांचा स्वार्थ आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांना, पण आपण सगळे आला। आता सर म्हणतात की तुम्हाला संधी मिळाली, समाजात तुमची कला बघायला मिळाली, हा सरांचा पर्स्पेक्टिव्ह आहे। आमचं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की आपण सगळे बिझी माणसं आहात, आपल्या प्रत्येकाचं आपलं आपलं कामकाज आहे। आपण सगळे यशस्वी शिल्पकार, यशस्वी कलाकार, कलावंत ऑलरेडी आहात। तुम्ही आपलं 10 दिवस सोडून इथं येऊन राहिला ही आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे। तुमच्या सगळ्यांचा मध्ये एक सॅक्रिफाईस त्याग आहे। तुम्ही येऊन 10 दिवस राहिला, तुमचं कामकाज सुरू झाला 10 दिवस। शेवटी धुळं काही मोठं शहर नाही आहे, धुळं शेवटी आम्ही अजूनही आडवाला आहोत, तरी आपण सगळ्यांनी इथे आला ही आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे। मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे।
भाजपचे धुळे शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांनी त्यांच्या मालकीची असलेली सुमारे 5 कोटी रुपयाची जागा भाजपचे कार्यालय उभारण्यासाठी दान केलेली आहे. या कार्यालयाचे भूमिपूजन गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. दरम्यान या कार्यालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असलेले हे कार्यालय उभारण्यात येत आहे. कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉल आणि पत्रकार परिषद घेण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून या कार्यालयाच्या कामाची आज भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांनी पाहणी केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यालय सुरू करणार असून पुढील 6 महिन्यात या कार्यालयाचे कामकाज पूर्ण होईल अशी माहिती शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सळीचं प्रमाण वाढलं, बांधकामचं प्रमाण वाढलं, त्यामुळे थोडाफार खर्च इकडे म्हणजे जास्त होऊ शकतो. अजून शेफ एक प्रश्न असा आहे, तुमचं दिल्लीचं जे नूतन पक्ष कार्यालय आहे ते भारतामध्ये सगळ्यात जास्त हायटेक आहे, तर ते तुम्ही बघायला जाणार का? त्याच्यासारखं डोळ्यात काही सुविधा करता येईल का हे पाहणार का? नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन केलं हे मी नक्कीच दिल्लीला जाऊन कार्यालय बघल आणि त्या ठिकाणी काय काय व्यवस्था आहे ती या ठिकाणी कशी करता येईल तो नक्कीच प्रयत्न करेल मी. दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील एका शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेने पीडित बालिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन संपूर्ण अस्वस्थ झालेले आहे. दरम्यान घटनेतील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सार्वजनिक सुरक्षा व जागरूकता अशा घटनांच्या विरोधात जनजागृती मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस धुळे जिल्हा महिला ग्रामीणच्या उषाताई पाटील यांनी केली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिवाय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीपदादा बेडसे, प्रदेशाध्यक्ष सयाजी ठाकरे, इमानी वाघ, जयश्री देसले, वंदना पाटील, चंद्रकांत बोरसे, स्नेहलता सोनी, चेतना पाटील, संगीता पाटील, कविता माडी, छायाताई पावरा, शोभाताई पावरा, लताबाई पावरा, भूषण पाटील, अनुराज शेजवळ, गोकुळ पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रवादी महिलांच्या वतीने आज ज्या लहान मुली 2 चिमुकल्या 3.5 आणि 4 वर्षाच्या मुलींवर जो अत्याचार झालेला आहे आणि आत्तापर्यंत भरपूर आंदोलनं झाले, भरपूर निषेध झाले, पण या सरकाराला 10 वर्षात कधी जाग आली नाही. प्रत्येक ठिकाणी मोठ्या मुलींवर तर झाले, पण आता इतक्या लहान चिमुरड्यांवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मी गृहमंत्र्यांना एकच सांगू इच्छिते, तुम्ही लाडकी बहीण योजना, लाडके भांडे द्या, कपडे द्या अशी फुकट योजना राबवून महिलांना कुबड्या बनवता आहेत. तरी माझी एकच महिलांच्या वतीने विनंती राहील तर आम्हाला महिलांना सुरक्षा द्या, कामधंदे द्या, अशा फुकटच्या योजना आम्हाला नको आहेत. धुळे जिल्हा ग्रामीण वतीने मी सर्व महिलांच्या वतीने सांगू इच्छिते तर आम्हाला या कुबड्या योजना नको आहेत आणि आपल्या देशाला कुबडं करण्याचं काम हे सरकार करत आहे. तरी याच्या पुढे जर अशा महिलांवर अत्याचार झाला तर महिला आघाडीच्या वतीने आम्ही खूप तीव्र मोठं आंदोलन करू, एवढंच मी सांगू इच्छिते. जय हिंद. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान षष्ठपूर्ती उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 5:30 वाजेपर्यंत श्री सुनीलजी देवधर, पूर्व प्रचारक, संस्थापक अध्यक्ष माय होम इंडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जागर सभेचे आयोजन धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. दरम्यान या निमित्ताने 15 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. 7 ठिकाणी 7 विषयावर हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता, सामूहिक जागरण, सेवा कार्य, महिला सक्षमीकरण, धार्मिक क्षेत्र अशा 7 विषयावर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व पक्ष समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न करीत असते. हिंदू समाजासाठी विविध उपक्रम नेहमी राबवत असतात असे देखील यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा अध्यक्ष योगीराज मराठे, महानगर मंत्री उमेश चौधरी, प्रांत सत्संग प्रमुख भारत देवेडी, गणेश टपसे, निलेश दीक्षित, रोहित विबांडिक आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद धुळे महानगरच्या वतीने सकल हिंदू समाजासाठी
हिंदुस्थानात तर नव्हे तर जगामध्ये 50 देशांमध्ये आज कार्यरत असलेली विश्व हिंदू परिषद या संघटनेचा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे स्थापना दिवस, या जन्माष्टमीला या संघटनेला 60 वर्ष पूर्ण होत आहे। षष्टीपूर्ती उत्सवाच्या निमित्ताने देशभरात, राज्यभरात, प्रांतात मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। धुळे महानगरात सकल हिंदू समाजासाठी आपण विश्व हिंदू परिषद धुळे महानगराच्या वतीने धुळे हिंदू जागर सभेचं आयोजन केलेलं आहे। श्री महानुभाव पंथाचे परमपूजनीय महामंत्री श्री साळकर बाबा आणि स्वामीनारायण पंथाचे, स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत पूजनीय श्री आनंदजीवन दास स्वामी यांच्या प्रमुख आशीर्वचनाने या जागर सभेची सुरुवात होईल आणि पूर्व प्रचारक आणि संबंध हिंदुस्थानाला एक द्वेष्टे वक्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुनीलजी देवधर यांचं प्रमुख उद्बोधन, समाजाला प्रबोधन या जागर सभेमध्ये होईल। सर्व हिंदू समाजाला, माता भगिनींना या पत्रकार परिषदेद्वारे कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी सुनीलजी देवधर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिर येथे उपस्थित राहावं ही विनंती। महाराष्ट्रात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झालेली असून बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या भावना बोथट झालेल्या आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, बदलापूर येथील 2 शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींना तात्काळ फासावर लटकावा अशी मागणी करीत आमदार कुणाल पाटील यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध केला। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनेच्या वतीने धुळ्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फेती लावून निषेध आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या निषेध आंदोलनात आमदार कुणाल पाटील, भाई नगराडे, युवराज करंकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंतभाऊ मिस्त्री, शिवसेना नेते हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, ज्येष्ठ नेते रमेश शिरकंडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष दरबारसिंग गेरासे, जोसेफ मलवारी, भगवान करंकाळ यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवतो आहोत। परवा बदलापूरला झालेली घटना ही या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या ज्या भावना आहेत त्या दर्शवणारी ही घटना आहे। एका महिलेला, आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला सामोरं जावं लागलं, याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर 12 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून राहावं लागत असेल, मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही। आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या, सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत, त्या बोथट झाल्या आहेत का, असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला। आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतं। या घटनेचा किती निषेध केला पाहिजे हे कमी आहे। आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते, तेव्हा सरकारचे प्रतिनिधी सुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकत नाही। मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक्की या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना झालेला असून दररोज 60 ते 65 नागरिकांना मुकाट कुत्र्यांचा हल्ल्याचा सामना करावा लागतो। दरम्यान याबाबत प्रशासनानं लेखी पत्र देऊन 1.5 महिना उलटून देखील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व रेबीज लसीकरणाबाबतची कारवाई महानगरपालिकेतर्फे आजपर्यंत करण्यात आली नाही। त्यामुळे आज इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई परदेशी यांच्यासह नागरिकांनी मोकाट कुत्र्यांना आयुक्तांच्या दालनात येऊन आयुक्तांना या संदर्भात जाब विचारला। दरम्यान या संदर्भात मनपा प्रशासनाने लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील आज नागरिकांच्या वतीने करण्यात आलेली असून त्या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। अन्यथा भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आला।
रामदास परदेशी. आज आम्ही आयुक्त मॅडमकडे आलो होतो कुत्र्यांसंदर्भात. हे तेजस वसावे, तेजस राहतेचं कुटुंब आहे. 1 वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर, गोंदूर रोड येथील बोरसेनगरमध्ये मारली, तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली 25 लाखाची. दुसरा असा, त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधींचा प्रश्न देता, म्हणून आज आम्ही पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे. 600-700 महिन्याला 600-700 लोकांना चावा असतो. ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे. आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहे त्यांना गिफ्ट, त्याच्यामुळे ते बंद होईल. आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे. कारण की लोकांचे रोज जीव जातात. रॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना, जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल, लेकरांचे इतके दुर्दैवी हाल होत आहे. तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले, याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल. पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी. आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे. त्यांना घेऊन आम्ही इथे येणार आहोत. आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहरवासियांना, जे आपले लोक 11 गावं ॲड झालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाही आहे की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही. तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी, एवढीच विनंती. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.